हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॅस्ट्रायटिस डिसीजबद्दल गॅस्ट्रायटिस रोगाबद्दल माहिती देणार आहे। तर हे जे गॅस्ट्रायटिस रोग आहे हे खूप कॉमन डिसीज आहे, खूप साऱ्या लोकांमध्ये दिसून येते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॅस्ट्रायटिसबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे गॅस्ट्रायटिस म्हणजे काय, गॅस्ट्रायटिस कोणकोणत्या कारणाने होतो, जेव्हा गॅस्ट्रायटिस होतो कोणकोणते लक्षण दिसून येतात, म्हणजे याचे सिम्पटम्स कोणकोणते आहेत, अथवा जेव्हा गॅस्ट्रायटिस होतो तेव्हा कोणती डाएट फॉलो करायला पाहिजे, कोणती डाएट घ्यायला पाहिजे, कोणती डाएट अवॉइड करायला पाहिजे, अथवा आपला लाईफस्टाईल कसा असला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया गॅस्ट्रायटिस म्हणजे काय। जेव्हा तुमच्या स्टमकच्या, पोटाच्या म्युकस लायनिंगमध्ये इन्फ्लॅमेशन होतो, इन्फ्लॅमेशन म्हणजे म्युकस लायनिंगमध्ये सूज येते, रेडनेस दिसून येतो आणि पोटामध्ये वेदना होतात, पोटदुखी होते, याला आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो। तर गॅस्ट्रायटिस झाल्यानंतर कोणकोणते सिम्पटम्स दिसून येतात, कोणकोणते लक्षण दिसून येतात, तर तुमच्या पोटामध्ये वेदना होतात, पोटदुखी होते, यासोबत तुमच्या छातीमध्ये जळजळ फील होते, तुम्हाला आंबट ढेकरा येतात, तुमचं पोट जे आहे पोटामध्ये भारीपण फील होतो, यासोबत तुम्हाला इंडायजेशन होतो, म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचं चांगल्या प्रकारे पचन होत नाही, तुम्हाला मळमळल्यासारखं फील होतं, अथवा कधी कधी उलट्या सुद्धा होऊ शकतात। तर हे सर्व लक्षण, हे सर्व सिम्पटम्स गॅस्ट्रायटिसमुळे दिसून येतात। तर आता पाहूया गॅस्ट्रायटिसची कारणे कोणती आहेत, गॅस्ट्रायटिस कोणाला होतो। तर याचं जे कारण आहे एच पायलोरी बॅक्टेरिया आहे। इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रायटिस होतो, अथवा एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशनमुळे गॅस्ट्रायटिस होतो, म्हणजे जे लोक जास्ती अल्कोहोल पितात, ड्रिंक्स करतात, अथवा टोबॅको सेवन करतात त्यांना गॅस्ट्रायटिस होतो। याशिवाय जे लोक जास्ती पेन किलर्स घेतात त्यांना सुद्धा गॅस्ट्रायटिस होऊ शकतो। याशिवाय गलत खानपानमुळे, चुकीच्या खानपानमुळे सुद्धा गॅस्ट्रायटिस होतो आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा गॅस्ट्रायटिस होतो। जर तुम्ही गॅस्ट्रायटिसचे पेशंट आहात तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये ॲसिड प्रोडक्शनला वाढवणारे जे बी फूड आयटम्स आहेत त्यांचा इंटेक कमी करायला पाहिजे, अथवा पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे। ज्याप्रमाणे चहा, कॉफी, स्पायसी फूड, फ्राईड फूड, फॅटी फूड, प्रोसेस्ड फूड तुम्हाला पूर्णपणे बंद करायला पाहिजे। याशिवाय जे ॲसिडिक फूड आहेत, ज्याप्रमाणे निंबू, संत्रा, मोसंबी, अथवा आंबट दही, आंबट ताक, याला सुद्धा तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे। काही पेशंटमध्ये मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्समुळे सुद्धा, म्हणजे जे दूध आहे अथवा दुधापासून जे बनलेले पदार्थ आहेत यापासून सुद्धा ॲसिड प्रोडक्शन जास्ती होतो। तर त्या पेशंटला दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ सुद्धा पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे। आणि तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोबायोटिक्स घ्यायला पाहिजे। प्रोबायोटिक्स घेतल्याने काय होते, तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टममध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि जे गॅस्ट्रायटिस कॉज करणारी जे एच पायलोरी बॅक्टेरियाज आहेत त्यांची संख्या कमी होते। तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोबायोटिक्स घ्यायला पाहिजे। याशिवाय तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये हाय फायबर रिच फूड घ्यायला पाहिजे, ज्याप्रमाणे तुम्ही ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेऊ शकता, होल ग्रेन्स घेऊ शकता, सगळ्या प्रकारचे फळं घेऊ शकता,
आणि याशिवाय तुम्हाला ग्रीन टी घ्यायला पाहिजे, सौंफ, हळदी, लसूण, अद्रक, नारळाचं पाणी, ब्रोकोली अशा प्रकारचे फूड आयटम्स तुम्हाला घ्यायला पाहिजे. याने काय होते, तुमची गॅस्ट्रायटिसचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होतात आणि तुमचा डायजेशन चांगल्या प्रकारे होतो. आता पाहूया, जर तुम्हाला गॅस्ट्रायटिस झाला आहे, तुम्ही गॅस्ट्रायटिसचे पेशंट आहात, तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये कोणकोणते बदलाव आणायला पाहिजे, कोणकोणते चेंजेस आणायला पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्हाला दररोज ब्रेकफास्ट करायला पाहिजे, नाश्ता करायला पाहिजे. उठल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये तुम्हाला नाश्ता करायला पाहिजे. खाली पोट राहिल्याने, रिकाम्या पोटी राहिल्याने गॅस्ट्रायटिसचे जे सिम्पटम्स आहेत ते वाढतात. त्यामुळे तुम्हाला दररोज उठल्यानंतर नाश्ता करायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही लेट नाईट जेवण करता, म्हणजे रात्रीचं जेवण उशिरा करता, तर तुम्हाला याला अवॉइड करायला पाहिजे. तुम्हाला रात्रीचं जेवण लवकर करायला पाहिजे आणि जेवणानंतर थोडंसं लाईट वॉक करून जेवणाच्या 2 ते 3 तासानंतर तुम्हाला झोपायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही दिवसातून 3 वेळेस जेवण करता, 3 लार्ज मील्स घेता, तर तुम्हाला 3 लार्ज मील्स ऐवजी 6 स्मॉल मील्स घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला दिवसातून 6 वेळा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये जेवण करायला पाहिजे. असं केल्याने काय होतं, तुमचं जे पोट आहे, स्टमक आहे, ओव्हरफिल होत नाही. जे गॅस्ट्रिक प्रेशर आहे कमी होतो आणि तुमचा पोट कधीही रिकामा म्हणजे खाली राहत नाही. यामुळे काय होते, तुमचे जे गॅस्ट्रायटिसचे सिम्पटम्स आहेत, लक्षण आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला रिलीफ भेटतो. तर तुम्हाला 3 लार्ज मील्स ऐवजी 6 स्मॉल मील्स घ्यायला पाहिजे. यासोबत तुम्हाला दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. तुम्हाला दररोज काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही एक्सरसाइज करू शकता, वॉक करू शकता, रनिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, अथवा तुम्हाला जे गेम्स पसंत आहेत ते गेम्स खेळू शकता, अथवा जिमसुद्धा तुम्ही जाऊ शकता. याशिवाय जर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आहे, चिंता आहे, तणाव आहे, तर तुम्हाला तुमच्या स्ट्रेसला कमी करायला पाहिजे. तुमच्या माइंडला शांत ठेवायला पाहिजे. कारण जास्ती स्ट्रेस झाल्याने सुद्धा ॲसिड प्रोडक्शन जास्ती होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्ट्रेसला कमी करायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही पेन किलर्स जास्ती वापरता, जास्ती पेन किलर्स घेता, तर तुम्हाला याला सुद्धा स्टॉप करायला पाहिजे. जास्ती पेन किलर्स घेतल्याने सुद्धा जेही गॅस्ट्रायटिसचे सिम्पटम्स आहेत, जेही गॅस्ट्रायटिस रोग आहे, वाढतो. तर तुम्हाला फ्रिक्वेंट पेन किलर्स घेणं अवॉइड करायला पाहिजे. याशिवाय जर तुम्ही स्मोक करता, अल्कोहोल पिता, कार्बोनेटेड ड्रिंक्स जास्ती घेता, अथवा टोबॅको सेवन करता, तर तुम्हाला याला पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. याशिवाय तुम्हाला एक चांगली झोप घ्यायला पाहिजे. 6 ते 7 घंटे एक प्रॉपर झोप घ्यायला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय म्हणजे तुम्हाला रिकाम्या पोटी म्हणजे खाली पोटी राहणं अवॉइड करायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक 3 ते 4 तासानंतर काही ना काही हेल्दी स्नॅक्स खायला पाहिजे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.